नमस्कार. आजच्या व्हिडिओत बघायचं आहे तर 9वी गणित भाग 1 त्याच्यामधलं सराव संच 3.1 मधला प्रश्न क्रमांक 7वा. काय दिलं आहे? खालील बहुपदी सहगुणक रूपात लिहा. ओके, आपल्याला 4 प्रश्न दिले आहेत. ते पण 4ही प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओत आपल्याला बघायची आहेत. तर पहिलं गणित आपण बघूया. खालील बहुपदी आहे, त्यांचे सहगुणक आपल्याला रूप लिहायचं आहे. म्हणजे आता x घनचा सहगुणक किती आहे? 1 आहे. x घन वजा 2. आता ही आपण व्यवस्थित लिहूया, प्रमाण रूपात लिहूया आपण. x घन, आता वर्ग शिल्लक आहे 0x वर्ग. ओके, अधिक त्याच्यानंतर 0x. ओके, त्याच्यानंतर वजा 2. इथे वर्ग आणि एक पद नव्हतं, ते आपण ॲड केलं इकडे आणि व्यवस्थित प्रमाणरूप पद्धतीमध्ये लिहिली. आता याचं सहगुणक रूप काय असणार आहे? ह्या x घनाचा सहगुणक किती आहे? 1 आहे. स्वल्पविराम. ह्या x वर्गाचा सहगुणक किती आहे? 0 आहे. ह्या xचा सहगुणक किती आहे? 0 आहे. आणि हा सहगुणक किती आहे? उरलेला वजा 2. ओके, पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय आलं? x घन वजा 2 याचं सहगुणक रूप किती आहे या बहुपदीचं? 1 0 0 वजा 2. ओके, आता दुसऱ्या प्रश्नाचं सहगुणक रूप लिहायचं आपल्याला 5y. ओके, इथं पण 2 पद आहेत. y दिला आणि शेवटची संख्या असते. ओके, ती आपण प्रमाण रूपात लिहूया. 5y अधिक 0. कोणती संख्या नसेल तिकडे काय 0 लिहायचं. आता सहगुणक किती याचं? yचं सहगुणक किती आहे? 5. आणि दुसरा सहगुणक किती आहे? 0. ओके, या बहुपदीचं सहगुणक रूप काय आलं? 5 आणि 0. आता तिसरं 2m चा चौथा घात वजा 3m वर्ग अधिक 7 दिलं आहे. ते इकडे mची कमतरता आहे, ते आपण पूर्ण भरून काढूया. 2m चा चौथा घात वजा 3m वर्ग, नाही m घन आणि mची कमतरता आहे. इथे 0 अधिक लिहूया 0m घन वजा 3m वर्ग. आता बरोबर झालं? चौथा घात घन वर्ग, आता एक पद m 0m अधिक 7. ओके, आता याचं सहगुणक रूप किती आहे? 2 0 वजा 3 0 आणि 7. ओके, हे झालं याचं सहगुणक रूप ह्या बहुपदीचं. 2 0 वजा 3 0 आणि 7. आता चौथा प्रश्न काय? वजा 2/3. आता एक शेवटची संख्या आहे. बघा, शेवटचं पद काय असतं? ही संख्या. हे सहगुणक रूप याचं काय? तेच येणार आहे, वजा 2/3. इथे x असतो तर काय वाला असतं सहगुणक रूप? वजा 2/3 आणि 0. ओके, पण शेवटची संख्या त्याच्यामुळे सहगुणक रूप काय आलं? तेवढंच आलं. आता पुढचा प्रश्न 8वा पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. ओके, धन्यवाद.